मी सुद्धा आपल्या यशराज महिला मंचाची सदस्य आहे। सर्व कमिटी मेंबर आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावर यावं। झाले का राहिले गर्दी पुढे व्हायची, नाहीतर माणसं प्रेक्षक कमी इकडे गर्दी जास्त होईल। सर्व मान्यवरांचं मी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। सगळ्याच उपस्थित आमचे आमंत्रित निमंत्रित त्याचबरोबर आमचे सर्व स्पॉन्सर प्रायोजकत्व। थोड्याच वेळामध्ये आपल्या या कराड शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा देशपांडे मॅम यांचे देखील या ठिकाणी आगमन होईल। सर्व मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी मी विनंती करतो की आपण थोडंसं पुढे या आणि आजच्या या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन सर्वांनी आजच्या कार्यक्रमाचे अतिथी आदरणीय हर्षवर्धन अण्णा मोहिते, त्याचबरोबर आदरणीय राजेंद्रबा यादव, त्याचबरोबर सर्वांनी प्रवीणजी साळुंखे, संजय माफ करा शंकरजी निकम आणि आमच्या सर्व म्हणून आम्हाला अभिमान वाटतो अशा या यशराज महिला मंचाच्या या वर्षीच्या श्रावण जल्लोष या कार्यक्रमाचं औपचारिकरित्या दीपप्रज्वलन होत आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया। मॅडम समोर बघा। सर्व मान्यवरांच्या वतीनं आजच्या या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन या ठिकाणी केलं जातं। दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोती हार तमसोमा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दिव्याला तेवत ठेवून खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आजच्या या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन या ठिकाणी केलं जातं। ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो, अशा एका ज्योतीने अनेक ज्योती तेवत ठेवून खऱ्या अर्थानं तब्बल 3000 महिलांचा सहभाग नोंदवत आज यशराज महिला मंच आज खऱ्या अर्थानं आपलं कार्यकर्तृत्व उभा करतात। याचा देखील अभिमान स्वाभिमान संस्थापिका आमच्या सर्वांच्या लाडक्या मार्गदर्शिका नंदाताई विभूच्या कमिटी मेंबर या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी प्रायोजकत्व रेवणकर, त्याचबरोबर बाबा फार्मिंग ज्वेलर्सच्या आमच्या शीतलताई कदम, त्याचबरोबर मातोश्री ज्वेलर सूरज रेवणकर, त्याचबरोबर माहेर फार्मिंग ज्वेलर्स, सारिका चव्हाण, आर्या ब्युटी पार्लर गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया। आमच्या या मलकापूर नगर परिषदेचे राजकीय सेवेबरोबरच सामाजिक सेवा करत असलेले खरं तर आराबा ज्या नावाने त्यांना पीठावर आपण नक्कीच या ठिकाणी यावं आणि सगळ्याच आमच्या या उपस्थित महिलांचं आपण नक्कीच या ठिकाणी शुभेच्छा स्वीकाराव्यात। जरा जोरदार ज्यांना एन्जॉय गाणं करायचं आहे त्यांनी गाणं एन्जॉय करायला हरकत नाही, तर तोच आनंद तुम्हाला सगळ्यांना एक 4 व्यक्तीच्या बाहेर येणारा खरं तर आनंद आपण सुरुवात करतो। यशराज महिला
जब सामने जन्नत के बहारों से न पड़ियोगे आके आ जाने नक्कीच आपल्या सगळ्यांच्याच यशराज महिला रस्त्याच्या माध्यमातून संख्या जास्त असलेला आणि सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेल्या या यशराज महिला मंचाचं एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया आणि त्यांच्या कमिटी मेंबरचं देखील टाळ्यांच्या कतारामध्ये स्वागत करूया. कारण यातली प्रत्येक कमिटी मेंबर, प्रत्येक सभासद घेण्यासाठी प्रत्येक सदस्य निर्माण करणे सावन उत्सवामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपणा सर्वांचे मी पुनश्च स्वागत करतो. त्यासोबतच गेले 15 वर्ष या संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा, त्याबरोबरच गेले 15 वर्ष या संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नंदाताई विभूते मॅडम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या काम करत आहेत. महिलांच्या विविध समस्या सोडवणे, त्यांना सक्षम बनवणे आणि त्यांना पाठबळ देण्याचे अत्यंत मोलाचे काम या संस्थेच्या माध्यमातून विभूती मॅडमनी केलेले आहे आणि करत आहेत. त्यासोबतच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणूनच ही संस्था आज नावारूपाला आलेली आहे. याचं यश आपण सर्व पाहतच आहोत. महिलांचे काही प्रश्न असतील, महिलांची काही अडचणी असतील किंवा महिलांच्या सामाजिक क्षेत्रातील अडचणी असतील, काही मदत असेल, या सर्व दृष्टिकोनातून त्यांना मदतीचा हातभार आणि सहकार्य करण्याचे काम विभूती मॅडम या करत आहेत. संस्थेच्या उपाध्यक्षा, सचिव तसेच सर्व कमिटी मेंबरना सोबत घेऊन त्या हे अत्यंत मोलाचे काम करत आहेत. 15 वर्षे मॅडम या कार्य करत आहेत. महिलांच्या अडचणी सोडवणे हे त्यांचे महत्त्वाचे काम आहे. खरं तर आपण समाजाची काहीतरी देणे लागतो, या दृष्टिकोनातून हे सामाजिक काम प्रत्येकाने करावे आणि आमच्या सर्व कमिटी मेंबरच्या माध्यमातून आज तब्बल
येथे 4 ते 4,500 महिला या यशराज महिला मंचच्या माध्यमातून काम करतात आणि जोडल्या गेलेल्या आहेत मंचला. कराड तालुक्यातच सर्व ग्रामीण भागातून सुद्धा या महिला मंचला सर्व महिला जोडल्या आहेत. तळागाळातून सर्व महिलांना संघटित करण्याचे काम यशराज संस्था या ठिकाणी करत आहे. त्या निमित्ताने या देखील वर्षी श्रावण महोत्सवामध्ये आपण सर्वजणी सहभागी झाला व सर्व मोठ्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद निर्माण करताय याचा आनंद मी संस्थेतर्फे या ठिकाणी व्यक्त करते आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मी या ठिकाणी संपवते. धन्यवाद. असलेल्या कराड पोलीस स्टेशनच्या सन्माननीय पोलीस उपनिरीक्षक रेखा देशपांडे मॅडम यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. त्यासोबतच या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय मान्यवर आदरणीय हर्षवर्धन अण्णा मोहिते यांना देखील मी या ठिकाणी पुनश्च एकदा या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यासोबतच आदरणीय राजेंद्रजी आबा आपल्याला देखील विनंती आहे. विभूते मॅडम आपल्यास विनंती करतो त्याच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय रेखा देशपांडे मॅडम यांचा या ठिकाणी आपण यथोचित सत्कार करावा. रेखा देशपांडे मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. प्रत्येक महिलांच्या या सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच जरी त्या पोलीस अधिकारी देखील असल्या तरी अजून देखील या समाज कार्यासाठी आपल्या महिलांसाठी सदैवपणे सद्रक्षणाय निखरण आहे असं हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य असणारं हे तत्परतेने संभाळतात याचा देखील आम्हाला गुणगौरव आपणास वाटतो. यानंतर सन्माननीय हर्षवर्धन अण्णा मोहिते यांचा देखील सत्कार आपण या ठिकाणी करावा, ज्यांची नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य परिषदेवर त्यांची निवड सदस्य म्हणून झाली. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया. त्याचबरोबर आमच्या सर्वांचे लाडके भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष धनाजी काका पाटील आटकेकर हे खरं तर मगाशी शुभेच्छा देऊन गेले, परंतु नामदार जयकुमार गोरे साहेब ग्रामविकास मंत्री यांची मीटिंग असल्या कारणानं ते या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देऊन गेलेले. त्यामुळे त्यांच्यासाठी औपचारिकरित्या आपण टाळ्या वाजवूया आदरणीय धनाजी काका यांच्यासाठी. त्यासोबतच ज्यांची नुकतीच राज्य परिषदेवर निवड झाली असे देखील दुसरे व्यक्तिमत्व आमचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय संजय पवार आप्पा हे देखील काही कारणास्तव येऊ शकले नाही, त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. सोबतच या ठिकाणी सन्माननीय प्रवीणजी साळुंखे मंडल अध्यक्ष ओढोंडा विभाग भारुगडेवाडी यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातो. प्रवीणजी साळुंखे मंडलाध्यक्ष ओढोंडा विभाग भारुगडेवाडी यांचा या ठिकाणी यशराज महिला मंचाच्या संस्थापिका यांच्या वतीनं सत्कार केला जातोय. त्याचबरोबर सन्माननीय शंकरजी निकम मंडलाध्यक्ष शेरे विभाग यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातो. त्याचबरोबर पुढील सत्कार करण्यासाठी मी अध्यक्ष विद्याताई वाघ आपणास विनंती करतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कराड शहराध्यक्षा सुषमाताई लोखंडे यांचा या ठिकाणी आपण सत्कार करावा. सुषमाताई लोखंडे सुषमाताई लोखंडे भारतीय जनता पार्टीच्या कराड शहराध्यक्ष महिला. यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणी सदस्या स्वातीताई पिसाळ यांचा देखील सत्कार विद्याताई वाघ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. स्वातीताई पिसाळ भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य निमंत्रित
आपला या ठिकाणी सत्कार केला जातोय. पुढील सत्कार करण्यासाठी मी आमच्या कमिटीच्या स्नेहा मानेताई आपल्याला विनंती करतो, पुढील सत्कार या मान्यवरांचा आपण करावा. यानंतर क्षमस्व आबांचा सत्कार राहिला. सत्कार या ठिकाणी राहिलेला आहे. बांधकाम सभापती अनिल कराड, आमच्या विभागाचे मंडळ अध्यक्ष आदरणीय राजेंद्र आबा आबा यांच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया. कारण नुकतेच लिस्ट माझ्याकडे आली, त्यामुळं मी नाव घ्यायला विसरलो, कदाचित क्षमस्व. आदरणीय राजेंद्र आबा नेहमीच आमच्या यशराज महिला मंचाला या ठिकाणी आबांची मदत असते, सहकार्य असते आणि त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी माझे नगरसेविका अनिताताई यादव यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. त्याचा देखील स्वीकार त्यांनी करावा. या दोघांचा देखील आदरणीय आबांचा सपत्नीक सत्कार होते. जरा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. एक राजकीय सामाजिक क्षेत्रातील आमच्या मलकापूर नगरीचे एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय आबा आणि आदरणीय अनिताताई आम्हाला नक्कीच सारखा अभिमान वाटतो. यानंतर पुढील सत्कार करण्यासाठी मी आमच्या स्नेहा मानेताई आमच्या कमिटी मेंबर यांना विनंती करतो, पुढील सत्कार आपण करावा. प्राची कोरे मॅडम आपल्याला विनंती, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर प्राची कोरे, प्राची मॅम कृष्णा स्कूल CBSE कराड यांच्या ठिकाणी सत्कार होतोय. एक आदर्श शिक्षिका म्हणून आमच्या या कृष्णा स्कूलला आणि आमच्या सर्व पालकांना त्यांचा नक्कीच अभिमान वाटतो. यानंतर सर्वारणीय त्याचबरोबर सर्वारणीय त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. सुनीताताई भोसले, साई चायनीज जे घाटावर गेल्यानंतर आपण खाल्ल्याशिवाय पाठीमागं येत नाही, अशा आमच्या उद्योजिका ज्या आपल्या सर्व महिलांना एक नवीन आदर्श निर्माण करून देतील, अशा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचबरोबर शीतलताई कुलकर्णी भारतीय जनता पार्टीच्या देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्यांना विनंती, या सत्काराचा स्वीकार कृपया आपण करावा. सोबतच प्रियाज ब्युटिशियनच्या आमच्या सामाजिक कार्यकर्त्या आमच्या प्रियाताई आलेकरी यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्यांचा देखील सत्कार मी यशराज महिला मंचाच्या संस्थापिका नंदाताई विभूते मॅडम, त्याचबरोबर सन्माननीय कापसे मॅडम एक आदर्श शिक्षिका यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. आदरणीय विजयमाला कापसे मॅडम आपला देखील सत्कार या ठिकाणी होतोय. मानव कल्याणकारी संघटना यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. लक्ष्मीताई काळे, लक्ष्मी काळे मॅडम पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा मानव कल्याणकारी संघटना. त्याचबरोबर मंजिरी मॅडम, यानंतर सर्वांनी आनंदीताई शिंदे यांचा देखील सत्कार यशराज महिला मंचाच्या वतीने या ठिकाणी केला जातो आहे. सर्व या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार अहिल्यादेवी होळकर हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला
अशा व्यक्तिमत्वाचा आणि आमच्या राजकीय गोवारी विभागाच्या बूथ अध्यक्षा वनिता डोंबे मॅडम यांना या ठिकाणी सन्मानपूर्वक या ठिकाणी आमंत्रित करतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार टाळ्या आपण त्यांचं स्वागत करूया. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे, त्यामुळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. यशराज महिला मंचाच्या वतीनं विशेष पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मी सन्माननीय आबांना विनंती करतो की या पुरस्कारार्थींचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करावा. सन्माननीय राजेंद्र आबा आणि अनिताताई आपल्या दोघांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करूया. अवघ्या 50 जणांमध्ये निवड झाली आणि त्या 50 जणांमध्ये भारत देशामध्ये ग्रामपंचायत गोळेश्वरच्या आपल्या सदस्य आणि आपल्या या महिला मंचाच्या अध्यक्षा विद्याताई वाघ यांचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. मी सन्माननीय हर्षवर्धनजी यांना आपल्याला विनंती करतो की त्यांचा विशेष सत्कार आजच्या या गौरवास पात्र असणाऱ्या या यजमानांचा या ठिकाणी आपण करावा. विद्याताई वाघ यांचा या ठिकाणी विशेष सत्कार केला जातो, ज्यांची या भारतीय संसदेमध्ये अवघ्या 50 जणांची जी निवड झाली त्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये या गोळेश्वरच्या ग्रामपंचायत सदस्य विद्याताई वाघ यांच्या ठिकाणी सत्कार केला जातो. त्याचबरोबर ज्या 50 मध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्यासुद्धा दुसऱ्या यजमान स्वातीताई पाटील यांचा सत्कार रेहाना आतार मॅडम यांच्या वतीने या ठिकाणी केला जातो. एक विशेष सत्कार म्हणून ग्रामपंचायत सदस्य स्वातीताई पाटील आपला देखील या ठिकाणी सत्कार. आपली देखील या 50 जणांमध्ये संसदेमध्ये एक उत्कृष्ट ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपली निवड झाली, त्यानिमित्तानं आपला या ठिकाणी विशेष सत्कार करण्यात येतो. त्याचबरोबर अनिता मदने ग्रामपंचायत सदस्य शहापूर आपल्याला देखील विनंती या सत्काराचा स्वीकार. अनिता मदनेताई आल्यात का? या अनिताताई मदने ग्रामपंचायत सदस्य शहापूर यांची देखील भारतीय अनिता मदने. त्यासोबतच ज्यांना उत्कृष्ट अंगणवाडी सेविका पुरस्कार प्राप्त झाला त्या अंगणवाडी सेविका सुचित्राताई सोनवणे उपस्थित आहेत का? सुचित्राताई सोनवणे नाही. त्यानंतर आज मला वेळ मिळाला आणि यशराज महिला मंच आणि त्याच्या नंदाताई यांच्याबद्दल कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण प्रत्येक वेळी समाजासाठी आणि त्यातील महिलांसाठी जितकं कार्य करता येईल किंवा जितकं काम करता येईल तितकं नंदाताई करत असतात. कुठलीही अडचण येऊ दे, नंदाताईंना एक फोन करायचा आणि ती अडचण त्यांची त्या अडचणीचं सोल्युशन त्या काढतात. आणि अशा ह्या यशराज महिला मंच आणि नंदाताईंना आमच्या सातारा पोलीस दलाच्या वतीने कराड पोलीस दल विभागाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आणि आमचे बंधू प्राध्यापक तडाखे साहेब यांनाही यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रम आणि स्वरांगण या कार्यक्रमाची जी प्रगती होती आहे आणि जी घोडदौड चालू आहे ती अशीच त्यांची कायम घोडदौड सुरू राहू ही माझ्याकडून माझ्याकडून शुभेच्छा आहे. धन्यवाद. रेखाताई देशपांडे मॅडम खरं तर आमच्या सगळ्यांच्या ताई आहेत, सगळ्यांच्या मॅडम आहेत. कधीही अहोरात्री फोन केला तर या महिलांच्या सदैवपणे पाठीशी उभ्या असतात. अशा असणाऱ्या आमच्या देशपांडे मॅडम यांच्या या गोड शब्दामध्ये आपण नक्कीच भारावून गेलो. यानंतर मी सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले हर्षवर्धन यांना आपल्याला विनंती करतो की 2 गोड शब्दामध्ये आमच्या यशराज
महिलांना, त्याचबरोबर आदरणीय राजेंद्र आबा आपल्याला देखील मी विनंती करतो की आपण देखील आपल्यापैकी कोणीतरी मान्यवर आता भगिनींना श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी यशराज महिला मंचच्या वतीनं या पहिल्याच श्रावण मासातील पहिल्याच आठवड्यामधील हा सुंदर असा कार्यक्रम आमचे बंधुमित्र दीपक तडाके सर यांच्या या भव्य दिव्य अशा हास्यक्लबमध्ये आनंदामध्ये आज साजरा होतोय. या यशराज महिला मंचच्या वतीनं प्रथमतः आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आज या ठिकाणी खरं तर जे आमचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला या यशराज मंचच्या अध्यक्षा संस्थापिका सुनंदाताई विभूते व त्यांचं सर्व टीम, तसेच आपण सर्व तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख व्यक्ती, आमच्या सर्व भाजपचे पदाधिकारी, सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि आमच्या सर्वांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान आणि सत्कार केला. त्याबद्दल या यशराज महिला मंचच्या मंचला आम्ही सर्वजण मंडल अध्यक्ष, आमचं ज्यांनी आम्ही जे सत्कारमूर्ती आम्ही सर्वांच्या वतीने यांना या श्रावण जल्लोषमध्ये आम्ही शुभेच्छा देतो आणि थांबतो. आणि आपल्याला जास्त वेळ आम्ही घेत नाही. आता तुम्हाला या ठिकाणी खूप असा एन्जॉय करायचा आहे, आनंद लुटायचा आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा या ठिकाणी आमचा सत्कार केल्याबद्दल आणि आपण आल्याबद्दल यथेच्छित आम्ही धन्यवाद मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते. माझा आवाज पोहोचतोय का? पाठीमागे शांत आहेत तुम्ही? नमस्ते. आज आपण श्रावण जल्लोष उत्सव हा साजरा केला आणि त्याच्यातच BJP पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या आणि गेली 16 वर्ष मलकापूरमध्ये मला नेहमी वाटायचं की आमच्याबरोबर पाहिजे. ती आबांना आणि अनिता मॅडमना माहीत आहे. आबांचा हा दुसरा सत्कार आहे. गेल्या श्रावण महिन्यात म्हणजे आपण गेल्या 21 तारखेला 1 वर्ष झालं आबा आपल्या इकडे आलेले आहेत आणि आबांचं आमच्या मलकापूरमध्ये खरोखर एवढं सुंदर काम आहे की कधीही आबांना तुम्ही फोन करा, आबा लगेच म्हणणार येस मॅडम. हो, ते काम हो नाही तर ना हो, पण लगेचच प्रतिसाद छान देऊन आबा ते प्रयत्न करून काम करतात. त्यामुळे मला नेहमी वाटायचं की आबा आज आमच्याकडे पाहिजे होते. तर आबा आज भावासारखं तुम्ही आज 1 वर्ष झालं. गेल्या वर्षी पण आपण सत्कार तुमचा घेतला होता प्रथम आणि आज BJPची टीम पूर्ण इथं आलेली, मंडल अधिकारी सगळे. तर मी तुमचे पूर्ण BJP पदाधिकाऱ्यांचे आधी प्रथम स्वागत करते आणि आभारही मानते. हर्षवर्धन अण्णा, तुमचं पण पूर्ण सहकार्य आम्हाला बँकेच्या माध्यमातून असतं. आमच्या अण्णांना बँकेचे ते संचालक आहेत आणि बँकेच्या संदर्भात कोणाचंही काही जरी असेल आणि अण्णाने एक फोन केला तरी ते पूर्ण काम होतं. तरी ह्या मला निकम साहेबांचा आणि साळंगे साहेबांचा एवढा परिचय नाही, म्हणजे प्रथमच ओळख झाली. परवा खूप पाऊस येत होता आणि आमची एक मीटिंग होते. साळंगे साहेबांनी आणले. मी म्हणत होते की बहुतेक हेच असतील पण निकम साहेबांनी, पण मी काय बोलली नाही त्यांना. म्हटलं तर कार्यक्रमात आबांना म्हटलं त्यांना इन्व्हाइट कर. आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व BJP
ओठावर पाऊल दिसते कोण आली ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लिहुनी वैभवाचे साज सारे गळा घालुनी कोल्हापूरची महालक्ष्मी कशी मी नाचू कशी मी नाचू यारती यारती वसई आई शिरजवाडी कशी मी नाचू वाह वाह, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असं आनंद द्विगुणित करता आला पाहिजे आणि तोच आनंद द्विगुणित करणाऱ्या आमच्या ह्या लाडकी भगिनी म्हणजे सोनालीताई, नक्कीच तिचं कौतुक आम्ही प्रत्येक सामाजिक क्षेत्रामध्ये विशेष कौतुक या सगळ्यांचं केलं जात आहे. आणि आमच्या सोनाली ताईविषयी मला नक्कीच म्हणावंसं वाटतं की एक आकस्मिक तिचा अपघात झाला होता आणि तिच्या पायाला एवढी मोठी दुखापत आहे, हाताला देखील तितकंच दुखापत आहे. मला वाटतं ऑपरेशन सोनालीताई खूप मोठं करतोय. आले 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 दीपक भाऊजी आले 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 तडा सई आले. या सगळ्यांचं जरा जोरदार टाळ्या पण वाजवूयात. आणि या सोबतच आता त्या खेळायला आमच्या सोबत रिकाम्या झाल्या असं म्हणायला हरकत नाही. आले 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 तडा सई आले. सगळ्यांचं कौतुक या ठिकाणी होत आहे. फुगा फुगूया फुगा फोडूया फुगाण्याची नावे जोडूया. आले 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 दीपक भाऊजी. या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. आणि जेवढ्यांना सहभाग घ्यायचा त्यांनी सगळ्यांनी स्टेजवर यायचं. पटकन चटकन झटकन. कराडमध्ये प्रथमच हा महिला मंच असावा की ज्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या महिला या मंचामध्ये सहभागी होत असतात. या सर्व कमिटी मेंबरसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत गेला. या सर्वच महिलांचं विशेष कौतुक. आमच्या कमिटी मेंबर ज्यांनी या कार्यक्रमाचं अतिशय नेटकं नियोजन करण्यासाठी धडपड केली, आमच्या स्नेहाताई माने असतील, सोबतच श्वेता फार्मिंग ज्वेलर्सच्या प्रतिनिधी यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. टाळ्या वाजवा, त्यांच्यामुळं आपल्याला कार्यक्रमाला या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपण पाहतोच आहे चोरीचे प्रमाण भरपूर वाढतं. आणि अलंकारित ज्या आपल्या सर्वसामान्य लोकांना परिधान करण्याचं दागिनं ज्यांच्या माध्यमातून सौंदर्य खुलून दिसतं, अशा नवालंकार आर्या ब्युटी पार्लरचे सुवर्ण काळे आपण आलात का? त्यांच्या प्रतिनिधी कोण असतील तर कृपया या. मला कार्यक्रमाला उशीर होतोय, कारण जेवढा उशीर तेवढा कमी कार्यक्रम होईल खेळांचा. कार्यक्रमाला सुरुवात करतोय, कारण सत्कारमूर्ती एवढे झाले की खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं प्रेम अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे आलेल्या अतिथींचं आदरातिथ्य करणं हे देखील नक्कीच आमचं काम आहे. त्यामुळं आमच्या आदरातिथ्य करणाऱ्या आमच्या संस्थापिका मॅडम नंदाताई विभूते यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गेले 15 वर्ष आपण या यशराज महिला मंचाचं काम आपण पाहतो आहोत. एक समाज उपयोगी असलेलं काम, महिलांच्या उपयोगी असणारं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतो. आणि या NGO सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यशराज महिला मंच या महिलांसाठी सर्वतोपरी एक मदतीचा सहकार्याचा हात खऱ्या अर्थाने गेले 15 वर्षापासून जे सुरू आहे त्याचा हा खऱ्या अर्थाने उत्स्फूर्त प्रतिसादाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी वाढता आले. आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि त्या निमित्तानं सर्वच प्रतिनिधींचं पुन्हा शिकार करा, सत्कार लवकर करा, वेळ खूप झाले आहे. 30 रुपयाला नारळ झाला आहे, नारळ सोडू नका. हो, महागाई वाढली. वा वा, धन्यवाद. आपल्या सर्वांचं प्रेम असंच आमच्या मूर्ती बोलते राहिले. हा, देसाई मॅडम आपण या, आपला देखील सत्कार होतो. देसाई मॅडम या. तोपर्यंत सेविका एक आदर्श शिक्षिका पुरस्कार नुकताच प्राप्त झाला, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जरा टाळ्या वाजवा, महिलांनी टाळ्या वाजवा. हात वरती, हात वरती, कमान फास्ट. दोन्ही हात वर पाहिजेत, एकही हात नाही. दोन्ही हात वर असतीलच नवऱ्यावर प्रेम आहे तुमचं असं म्हणणार.
एक हात असेल तर अर्ध प्रेम म्हणणार, अर्ध राहिलेलं कुठं आहे ते सांगणार नाही. लवकर हात वरती पटकन फास्ट. कमान हे कमान एन्जॉय. दोन्ही हात वर पाहिजे, दोन्ही हात वर पाहिजे. एन्जॉय झालं पाहिजे, दोन्ही हात वर. क्या बात आहे. ये पाठीमागा कमान. 5 चला पटकन. 5 6वीला मध्ये घ्यायची नाही. जोड्या होतात का बघा. सहभागी कोण होणार आहे का? 7 चला पटकन फास्ट पटपट. आपल्या जवळ ठेवायचं नाही, पटपट. जरा टाळ्या वाजवा. चला पटपट फास्ट. चला ज्याच्या हातामध्ये त्यांनी जावा, ज्याच्या हातामध्ये होतं त्यांनी बाहेर. चला हा कुणाच्या हातात होतं? हा चला स्टार्ट. साऊंड. शेवटचा बघूया कोण विनर यामध्ये होता. चला बाहेर ते व्यवस्थित करा, ते तुटलेले व्यवस्थित करा. तुमचं नाही, पलीकड क्रमांक 2. चला साऊंड. चला पटकन फास्ट. चला चाल. चला फास्ट पटकन. 10 मिनिटात खेळ संपला पाहिजे. पटकन चला लवकर. हा चला गाणं संपलं. त्यांच्या हातामध्ये आहे ना ते गेल्या ना बाहेर. म्हणजे मग होतं ना गाणं, मग त्यांच्याच हातात तेच बाद झाले ना, मग त्यांच्या हातात कशाला घ्यायचं. चला साऊंड. चला काकू बसून चालू चला ज्याच्या हातामध्ये सर्कल आहे त्याने बाद. चला स्टार्ट. साऊंड. चला ज्याच्या हातामध्ये त्यांनी बाहेर चला प्लीज. हा चला नेक्स्ट साऊंड. चला ज्याच्या हातामध्ये त्यांनी चला. हा दोघींमध्ये इकडे चौघी राहिल्या. चला स्टार्ट. फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा.
चला बसून घ्या. तर यांना बोलवून घ्या रात्रीचं. सोन बघूनच घाबरतील. जिल्हा परिषद शाळेचा आहे का नाही कातकरी शेतकरी आपला जो डान्स आहे आदिवासी तसा या ठिकाणी आपल्याला आनंद दिसतोय. पण हरकत नाही, खूप छान सुंदर. स्पर्धक क्रमांक 1 यांना म्हणूया. चला तर तुमचे स्पर्धक आहेत. हा मोजून दाखवा एक एक प्रेक्षकांना. एक एक काढायचे. काढा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. वा वा छान. स्पर्धक क्रमांक 2 1 2. अरे इकडे सरका. हा किती झाले? 4 5 6 7 8 9 10 11 12 13. जोरदार टाळ्या. स्पर्धक क्रमांक 3 बाजूला सरकून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. जोरदार टाळ्या. पुढचे स्पर्धक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. वा वा. पुढचे 1 2 3 4 5 6 7 8 9. एकदा जोरदार टाळ्या. 9. आणि सर्वाधिक अंक किती आहे? 14. आणि 14 असलेल्या मला वाटतं 2 स्पर्धक आहेत आहे का नाही? 14 14 इकडे या. 14 कुठे आहे? हा हे 14 आणि अजून कुठे आहे 14? तुमच्या बरोबर कोण आहे? हा या दोघी. या दोघींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. टाळ्या वाजवा. अभिनंदन. काही नाव सांगा. सुषमा विभूते. विभूते मॅडमचं कोण आहे तुम्ही? यशराजच्या सुनबाई आहेत का? वा 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 छान. रुपाली. टाळ्या वाजवा यार. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. रुपाली ननावरे. पुढे फिरायला लावलं त्यावेळी पडली. हा मग 15 झाले. पण 15 नाही जोपर्यंत मी मोजणार नाही तोपर्यंत पडले. हा उज्ज्वला नाथा गेजगे. उज्ज्वला नाथा बरं झालं नवऱ्याचं नाव घेतलं. हा पुढे शीतल भागवत गरड. शीतल भागवत गरड. या चौघींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चला बसून घ्या. आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि एक मला वाटतं ज्येष्ठ महिला आहे या नवऱ्यासाठी सुंदर असा आपण उखाणा घ्यायचा आहे. ज्याचा चांगला उखाणा येईल म्हणजे आता कोणी यायचं नाही उखाणा म्हटलं की आता आला नाही मोरा. ज्याचा चांगला उखाणा मार्मिक येईल, शब्द स्पष्ट चांगला येईल, यमक जुळणारा येईल, ते प्रेक्षक बघणारे ते ठरवतील कोणाला पहिल्या दोघींना अंतिम फेरीमध्ये जायचंय. ओके सुरू उखाणा होतोय इथून. स्पर्धक क्रमांक 1 पासून ताई उखाणा घ्या. हा सुरू करा. याचा आवाज वाढवा. चला पटकन. हा स्टार्ट. झेंडाला अशोक चक्राची खून. तिरंगी झेंडाला अशोक चक्राची खून. निलेशरावांचं नाव घेते पाटलांची सून. वा वा वा. टाळ्या वाजवा. चला पुढचे घ्या. हा हलुदा लागतो छान. हलुदा लागतो छान जेव्हा त्यात असतो सब्जा. हलुदा लागतो छान जेव्हा त्यात असतो सब्जा. रविरावांच्या जीवावर मी मारते मज्जा. क्या बात आहे. वा वा वा. अतिशय सुंदर. पुढे मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर माहेरची खून. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर माहेरची खून. विठ्ठलरावांचं नाव घेते मी आहे जाधवांची सून. क्या बात आहे. वा वा. पुढे हवा जास्त नव्हती तर हवेचा वेग त्यापेक्षा जास्त होता. अन्यायाविरोधात लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. जिजाऊंचा लेख तो जगात एक नाही तर लाखात एक होता. हिम्मतरावांचं नाव घेते मस्के घराण्याची सोन. चला यमक जुळला पाहिजे. हा चला पुढे. कराड पासून सातारपर्यंत पेरला लसून. अमोलराव बसले लुसून. मी घेतला त्यांना चाटून पुसून. वा 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 वा. छान छान छान. सुट्टीच देऊ नका तुम्ही. हा पुढे सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण. सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण. हा संजय रावांचे नाव घेते सर्वांच्या समोर गपचूप. सॉरी चुपचाप. काय कुठं काय नाव घ्यायचं. चला पुढे. हा पहाटेच्या वेळी
उमलते कळी युवराजरावांचे नाव घेते होम मिनिस्टरांच्या कार्यक्रमांच्या वेळी. बर, छान छान. पुढे. कराड माझा तालुका, आनंदपूर माझे गाव, त्या गावाची माडी, माडीला नेसवती साडी, साडीला लावलं चाप, हनुमंत माझा बाप, दारात लावली जाई, लक्ष्मी माझी आई, पाण्याला निघाली गवळण, मंगल माझी मावळण, पाण्यात होती नाव गणेश माझा भाऊ, गणेशने लावली अगरबत्ती, मी संदीपरावांची सौभाग्यवती. वा वा वा, छान छान छान. पुढे. सहज गेले अंगणात पाहिलं आकाशात, सतीशरावांचं नाव भारताच्या नकाशात. वा वा वा, अतिशय सुंदर. शिवरायांनी गड जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने, शिवरायांनी गड जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने, सतीशरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. वा 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 वा, अतिशय सुंदर. गोड गोड. शेवट. राजहंस पक्षी दिसतात हौशी, राजहंस पक्षी दिसतात हौशी, संदीपरावांचे नाव घेते होम मिनिस्टर या कार्यक्रमा दिवशी. वा वा वा, अतिशय सुंदर. छान. चला पुढच्या दोघींमध्ये. चला दोघींमध्ये स्टार्ट. चला कोण आहे? पाचव्या कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापक दीपक तडाखे प्रस्तुत स्वरांगण ग्रुप यांच्या वतीने आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये कोण ठरणार आहे आजच्या या खेळाची होम मिनिस्टर? सोनम की संध्या? खेळ सुरू होतोय आता. जोरदार टाळ्या. साऊंड 1 2 3. चला जरा 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 टाळ्या झाल्या पाहिजे. हा मध्ये क्रॉस झाला पाहिजे. तुम्ही एन्जॉय करायचं, एन्जॉय करायचं. पाहूया दोघींमध्ये कोण जिंकणार. हा सोनम ते थांबा थांबा, त्या आगत काही तर. हा आता जावा. पाहूया आजच्या खेळाची होम मिनिस्टर कोण होत आहे. बक्षीस घेऊया. पाहूया आजच्या या खेळामध्ये कोण विजेते होते. सोनम की संध्या? क्रॉस मध्ये झाला पाहिजे. वा वा. कोणाला मिळते मानाची पैठणी? कोण होते आजच्या खेळाची विजेती? होम मिनिस्टर. गाणं संपलेलं नाहीये, तुमचं चालून राहू द्या. गाणं संपलेलं नाही. संपलं वाटतं, संपलं. वा वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गाणं संपलं आणि आजच्या या खेळाच्या विजेत्या झालेल्या आहेत सोनम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आडनाव काय म्हटला? कोण नाही म्हटला? नाही म्हटल्या. आईला ऑपरेटरच जेच निघाले. परत घ्या, परत घ्या हा राऊंड. नाही ते मध्ये गाणं संपलं. आम्हाला वाटलं गाणं संपलं का काय, म्युझिक संपलं होतं. या परत असं परत चला, परत चला. हाय असं साऊंड. हा हा इकडून इकडून. हा जाऊ जाऊ इकडून या. हा बरोबर. क्रॉस. हा गाणं पुढे घ्या, गाणं जरा पुढे घ्या. सायलेंट नको, एन्जॉयफुल गाणं घ्या. हा दोन्ही
पाहूया कोणाला खुर्ची प्राप्त होते आणि वा 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 एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर खेळ आणि लाजवाब अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या सोनम ताई आणि उपविजेत्या संध्या ताई यांच्यासाठी. आणि हे सगळे 5